आणि हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मित्रहो, आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची, समाजात एकता निर्माण करण्याची, पण तोच काय करतोय? मोबाईलवर गेम खेळत पबजीच्या नादात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस कधी होतो हेही कळत नाही. मित्रांनो, आज माझ्या दादांना काय पाहिजे? हातात मोबाईल, कानात हेडफोन, डोळ्यावर गॉगल, पायात बूट आणि फिरायला गाडी, एवढंच पाहिजे. परंतु या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे माझ्या दादांना समजलं पाहिजे. मित्रांनो, आज आपण संविधानाचा उत्सव साजरा करतोय. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून भीमरावांच्या रक्ताचं थेंबनी थेंब आहे, ज्यांनी आपल्याला मान उंच करून जगायला शिकवलं. पण आपण आज काय करतो? जातीमध्ये भांडतोय. आज आपण जातीमध्ये विभागलो गेलो आहोत, धर्मासाठी भांडतोय. जर हे चित्र आपण बदलू शकलो नाही तर त्या शूरवीरांच्या बलिदानाचं हे अपमान आहे. मित्रांनो, एक सांगावंसं वाटतं की आपल्या भारत देश हा जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे, जो 25 मिनिटात अख्ख्या जगाला हादरवून टाकतो. त्यामुळे कोणताही देश भारताकडे नजर वर करून पाहण्याची हिम्मत करत नाही, आणि जर केली तर त्याला भारत देश सोडणार नाही हेही सांगायला मी विसरणार नाही. शेवटी एवढंच म्हणे, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम वंदे मातरम वंदे मातरम. धन्यवाद.